अजयच्या आईने दिलेला पत्ता मी व्यवस्थित बघितला. सिद्धार्थ देशमुख, नारायणवाडी. गुगल मॅपवर गावाचे नाव शोधून पाहिले. कोकणात समुद्रकिनारी डोंगरात वसलेले एक छोटेसे गाव. जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास. नक्की भेट होईल की नाही, इतक्या दूर जाऊन हात हलवत परत नको यावे लागायला, म्हणून मी त्यावर असलेल्या नंबरवर कॉल केला. सिद्धार्थ यांनीच कॉल उचलला. त्यांना थोडक्यात मी भेटण्याचे कारण सांगितले. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता उद्या भेटण्यास सहमती दर्शवली. त्यांनी येताना अजयच्या हाताला दुसरा धागा बांधून अगोदरचा धागा बरोबर आणण्यास सांगितले. सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे धागा घेऊन आणि अजयला काळजी करण्याचे बोलून दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचे असल्यामुळे मी घरी आलो. सुजाता प्रकरण मिटायला किती दिवस लागतील याची कल्पना नसल्याने घडलेले सर्व काही घरच्यांना सांगितले. घरातील व्यक्तींनी चांगले काम करत असलेल्या कारणाने मला संमती दिली. परंतु त्याबरोबरच काळजी घेण्याची सूचना केली. सकाळी लवकर निघायचे होते म्हणून मी लवकर जेवण उरकले आणि रूममध्ये जाऊन 4 दिवसाचे कपडे बॅगमध्ये भरून बेडवर अंग टाकले. मनात प्रश्नमालिका उभी होती की सुहास कुठे भेटेल, नक्की नारायणवाडीला जाऊन काही साध्य होईल का? विचार, विचार आणि फक्त विचार. विचारांमुळे झोप येत नव्हती. मनात विचारांचे चक्र सुसाट सुटले होते. त्याच्यावर काही केल्या आवरच घालता येत नव्हता. अग्नीतून ठिणग्या दशदिशांना फुटाव्यात तसे विचार भिरभिरत होते. रात्री कधीतरी झोप लागली. पहाटेच डोळे उघडले. जणू मन सुद्धा एका नव्या जगाचा शोध घेण्यासाठी आतुरले होते. मी पटकन सर्व आवरून घरच्यांचा निरोप घेतला आणि कार घेऊन निघालो. सकाळची थंड हवा कारच्या उघड्या काचेमधून माझ्या चेहऱ्याला शांतपणे स्पर्श करत होती. रोजच्या प्रमाणे वेळ असती तर मी त्या वातावरणाची मन भरून मजा उपभोगली असती. पण आज वेळ वेगळी होती. मी रोहित, एक सर्वसाधारण व्यक्ती, आज एका अशा मोहिमेवर निघालो होतो जो माझा प्रांतच नव्हता. अशा घटना मी आधी कधीही अनुभवल्या नव्हत्या. एकदाच काय ती अनुभवली आणि तिच्यामध्ये माझे वर्तमान गुंतले गेले. किंवा असे म्हटले तर योग्य राहील की मी स्वतःला गुंतवून घेतले. रस्ता चांगला असल्यामुळे कारने वेग पकडला होता. माझ्या मनात तेच प्रश्न घोळत होते. गुळेगावमध्ये सुहास सापडेल का? आणि जर सापडला तर सुजाताच्या आत्म्याशी त्याला कसे जोडायचे? त्याला काहीही होऊन देता सुजाताला मुक्त कसे करायचे? डोके नुसते भानांले होते. स्टिअरिंग घट्ट पकडून मी खोल श्वास घेतला. हे सर्व काय आहे, रोहित? मी स्वतःला विचारले. तू या गोंधळात का अडकला आहेस? माझ्या प्रश्नांचे उत्तर माझ्या मनानेच दिले. सुजातावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. जिने आयुष्याचा शेवट इतका भयानक अनुभवला. तिला बिचारीला मृत्यूनंतर अजूनही मुक्ती नाही. तिला मुक्त करण्यासाठी. विचार झटकत मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केले. माझे शेत घरापासून 10 किलोमीटरवर आहे. आम्ही जास्त करून कांद्याची शेती करतो आणि थंडीच्या दिवसात कांद्याच पीक घेणे चालू असते. विजेच्या तुटवड्यामुळे सध्या लोडशेडिंग खूप वाढलेले आहे. जास्त करून रात्रीच वीज असते, त्याच वेळी कांद्याला पाणी देणे आवश्यक असते. मी माझ्या शेतावर एक माणूस कायमस्वरूपी कामाला ठेवलेला आहे. त्याला तिथेच घर बांधून दिले आहे. एके दिवशी मी कांद्याला पाणी भरण्यासाठी सायंकाळीच शेतावर गेलो. घरी मटणाचा बेत होता म्हणून रात्री जेवणाचा डबा घेऊनच निघालो. साधारण 11 वाजता वीज आली. माझी विहीर मध्यभागी गृहीत धरली तर तिच्यापासून जिथे पाणी भरायचे होते ते शेत पूर्वेला अर्धा किलोमीटरवर आहे आणि माणसाचे घर पश्चिमेला तेवढ्याच अंतरावर. मी त्याच्या घराजवळ जाऊन त्याला विहिरीवर नेले. पाण्याचा पंप सुरू करून त्याला शेतात सोडले
आणि परत विहिरीजवळ आलो. विहिरीजवळच एक उंचवटा आहे, तिथून पंप चालू आहे की नाही याचा आवाज व्यवस्थित येतो म्हणून तिथेच बसलो. 12 वाजून गेले होते. मला डब्यातील मटणाची आठवण झाली म्हणून डबा उघडला. मटणाचा सुगंध हृदयात भरून घेतला आणि जेवायला सुरुवात केली. मध्यरात्रीचा वेळ, सगळीकडे भल्या मोठ्या चंद्राचा उजेड दूरवर पसरलेला दिसत होता. विहिरीवरून येणारा पंपाचा आवाज आणि मी एकटाच तिथे बसलेलो होतो. तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. कुठून तरी वाट चुकून आलेल्या ढगाने चंद्राला गिळून टाकले. मला थोडे विचित्र वाटले, पण मी दुर्लक्ष केले आणि जेवणावर ताव मारला. अचानक पश्चिमेकडून कोणीतरी माझ्या दिशेने येताना दिसले. मी बॅटरीचा प्रकाश त्याच्यावर टाकला, तर तो माझाच माणूस होता, ज्याला मी पूर्वेला सोडून आलो होतो. मला प्रश्न पडला की हा विरुद्ध दिशेने कसा येतो आहे. मी विचारले, काय रे, वीज पंप चालू आहे, मग इकडून कसा आलास? तो म्हणाला, मालक, पाणी बंद झालंय. मला भूक लागलीय, मला पण जेवायला द्या. मी पंपाच्या आवाजाचा कानोसा घेतला, तो येत नव्हता. हवा चांगलीच सुटली होती. कानामध्ये वारा घुघू आवाज करत होता. मी त्याला जेवायला बसायला सांगितले आणि वाढले. त्याचे खाणे बघून मलाच किळस आली. अरे, हळू खा, कुठे पळून चालले का, मी म्हणालो. तेवढ्यात त्याने ताट रिकाम करून अजून जेवायला मागितले. त्याची अधाशी नजर डब्यावरच रेंगाळलेली होती. मी डब्बा उचलून त्याला वाढायला लागलो, तर त्याने डब्बाच हिसकावून घेतला आणि तो तसाच गरम मटणात हात घालून खायला लागला. मला काहीतरी शंकास्पद आहे असे वाटायला लागले होते. अरे, आज जास्त घेतली आहेस की काय, मी विचारायच्या आतच त्याने डब्बा रिकामा करून मोठा ढेकर दिला आणि म्हणाला, जातो मालक, पाण्यावर, आणि पश्चिमेकडे उतरून चालायला लागला. अजयची तब्येत कशी आहे, त्यांनी अजयची विचारपूस केली. तुमच्या आशीर्वादाने तो बरा होतो आहे. त्या रात्रीच्या घटनेनंतर तो सक्त भीतीने ग्रस्त होता. मी परिस्थितीचे गांभीर्य दाखविण्याच्या हेतूने सांगितले. त्यांनी मला रात्री घडलेल्या घटनांपासून ते आतापर्यंत सगळे काही सांगण्यास बजावले. मी त्यांना संपूर्ण घटना सांगितली. सिद्धार्थ शांतपणे ऐकत होते. जेव्हा मी माझी गोष्ट संपवली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे धाग्याची मागणी केली. मी व्यवस्थित घडी घातलेला कागद काढून त्यांना दिला. कागदामधून धागा काढत त्यांनी मला मागे येण्यासाठी खूण केली. थोड्याच वेळात आम्ही एका बंदिस्त खोलीत पोहोचलो. 3 भिंतींना आकर्षक पांढरा रंग दिलेला होता. एका बाजूला त्याच रंगाचा पडदा लटकत होता. 3ही भिंतींवर नवनाथांची तैलचित्रे लावलेली होती. मनात शिल्लक होती तेवढी नकारात्मक ऊर्जा त्या खोलीत आल्या आल्या पसार झाली. सिद्धार्थ पडद्याच्या दिशेने हळूवार गेले. पडदा बाजूला होताच खोली सूर्याच्या उजेडाने चमकायला लागली. समोरच सागाच्या लाकडात कोरलेले सुंदर देवघर होते. त्यात श्री गुरुदेव दत्तांची संगमरवरी मूर्ती होती. देवघरासमोर लाल कापडाने वेढलेली नवनाथांची पोथी लाकडी थंडीला वर विराजमान होती. सिद्धार्थ देवघरासमोरील पाटावर बसले आणि मला बाजूला बसायला सांगितले. मीही शेजारी अंथरलेल्या आसनावर आसनस्थ झालो आणि मनोभावे हात जोडले. सिद्धार्थ आता तो धागा हातात घेऊन होते. त्यांनी त्याच्यावर भस्म लावले आणि दोन्ही हातात पकडून डोळे मिटले. मी कधी त्यांच्याकडे तर कधी श्री गुरुदेव दत्तांच्या मूर्तीकडे बघत होतो. सिद्धार्थचे ओठ हलू लागले. त्यांचे खूपच हळूवार आवाजात मंत्रपठण चालले होते. आवाज खूपच मधुर येत होता. त्या आवाजाची सुमधुर गुणगुण अजूनच मंत्रमुग्ध करणारी होती. काही काळानंतर ओठ हालणे बंद झाले पण ती गुणगुण ऐकू येतच होती. जणू खोलीतील पूर्ण वातावरण त्या आवाजात न्हाऊन निघालेले होते. मी लक्षपूर्वक सिद्धार्थकडे बघितले.
त्यांच्या पापण्यांमधून बुबुळांची होणारी हालचाल दिसत होती. त्याचबरोबर चेहऱ्यावरचे हावभाव देखील बदलत होते. एक वेळ अशी आली की त्यांच्या इंद्रियांच्या हालचाली अतिशय वेगाने व्हायला लागल्या. चेहरा कमालीचा भावनाविवश झाला. मी घाईघाईने माझी नजर समोर मूर्तीकडे वळविली. काही कालावधीनंतर त्यांनी डोळे उघडले. हातातील धागा पोथी शेजारी ठेवला. तिथे त्याच्यासारखेच भरपूर धागे ठेवलेले होते. ते श्री गुरुदेव दत्तांना नमस्कार करून उठले. मी पण त्यांच्या मागे निघालो. आम्ही पुनश्च हॉलमधील सोफ्यावर येऊन बसलो. मी ते काय सांगतात हे ऐकण्यासाठी आतुर होऊन त्यांच्याकडेच बघत होतो. त्यांनी बोलायला सुरुवात केली. रोहित, आता सर्वात अगोदर मी तुला धागा का आणायला सांगितला हे सांगतो. म्हणजे तुला सर्व गोष्टींचा उलगडा होईल. मी होकारार्थी मान डोलावली. अज्जच्या आईंचा मला 5 दिवसांपूर्वी फोन आला होता. त्यांना कुठून तरी माझा नंबर भेटला होता. त्यांनी मला फोन करून अज्जेची दशा सांगितली. त्यांना जेवढे माहीत होते ते सर्व कथन केले आणि मला मुलाला या सगळ्यामधून बाहेर काढण्याची विनंती केली. मी त्यांच्याकडून त्यांचा सविस्तर पत्ता लिहून घेतला. फोन ठेवल्यानंतर मी ध्यान लावले आणि श्री दत्तगुरूंना पाचारण केले. त्यानंतर बराच वेळ मंत्र सामर्थ्याचा वापर करून 2 धागे अभिमंत्रित केले. 2 धागे घेण्याचे कारणच हे होते की ही वेळ येणार याची मला ध्यान लावलेले असतानाच पूर्व कल्पना आली होती. त्यानंतर त्याच दिवशी ते 2ही धागे पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवून दिले. आता तू आणलेल्या धाग्यामुळे नक्की काय झाले असा प्रश्न तुला पडला असेल. त्यांनी माझ्याकडे बघितले. मी इतर काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलविली. घाशी आपण जे देवघरात ध्यान लावले त्यावेळी मी धागा हातात घेतला होता. तो धागा अज्जेच्या शरीरावर बांधलेला असल्यामुळे त्याच्या अंतर्मनाशी जोडलेला आहे. मी ध्यानात असताना अज्जने बघितलेले पूर्ण स्वप्न बघितले. मी अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होतो. माझ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. स्वप्न बघताना सुजाताने भोगलेली ती दयनीय परिस्थिती बघून मला स्वतःला तुझ्याबरोबर यायची इच्छा झाली आहे. मृत्यूनंतरही तिची आत्मा फार काळ यातना भोगते आहे. तिची मुक्ती करण्यासाठी मी तुझ्याबरोबर यायलाच हवे, किंवा असे समज की गुरूंनी मला तसा आदेशच दिला आहे. बोलून ते शांत झाले. मी मात्र मनातून आनंदी झालो होतो. कारण गुळेगावात मी एकटा जाऊन नक्की काही करू शकणार आहे की नाही याची मलाच शाश्वती नव्हती. मी म्हटले होते ना की हा प्रांत माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा होता. पण आता खुद्द सिद्धार्थ माझ्याबरोबर येण्यास सरसावले होते. मी आता माझ्या शंकांचे निरसन करून घेण्याचे ठरवले. सिद्धार्थ, मला काही प्रश्न पडले आहेत. काही गोष्टींची भीती पण वाटते आहे. त्याबद्दल काही स्पष्टीकरण तुम्ही मला देऊ शकाल का? होय, नक्कीच देतो. आजचा दिवस आहे आपल्याकडे. मी माझी इथली कामे आज मार्गी लावतो. उद्या सकाळीच आपण निघूयात गुळेगावच्या दिशेने. मी आता जरा बाहेर जाऊन येतो. कामे उरकून आणि मला पुढच्या तयारीसाठी काही सामग्री लागेल ती घेऊन येतो. तू प्रवासात दमला असशील. तोपर्यंत फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. जेवण तयार आहे. रात्री जेवणाच्या वेळी निवांत तुझ्या सगळ्या शंकांचे निरसन करूयात. त्यांच्या बोलण्यात घनिष्ठ मित्रत्वाची भावना स्पष्ट दिसत होती. मी चालेल असे बोललो. त्यांनी मला बाथरूम व किचन दाखविले. तसेच बाहेर फेरफटका मारण्यास गेला तर आजूबाजूला जंगलात बिबळ्यांचा वावर असल्याचे सांगून जास्त दूर न जाण्यास बजावले. थोड्या वेळात ते कामानिमित्त बाहेर निघून गेले. मी अगदी घरातल्या सारखे यथेच्छ स्नान केले. किचनमध्ये जाऊन जेवण घेतले. मस्त आमसूल आणि खोबरे टाकून केलेली तुरीची आमटी आणि भात होता. पोट भरून खाल्ला. आता करण्यासारखे काहीच नव्हते,
तेव्हा मी पुन्हा एकदा त्या छोट्या बंगल्याच्या आतल्या वातावरणात डोकावलो. प्रत्येक कोपऱ्यातून साधेपणा आणि पवित्रता जाणवत होती. साधनेचा आणि शुद्धतेचा संगम जणू इथे झाला होता. घरातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक ठेवलेली होती, काहीही अनावश्यक नव्हते. हॉलमधील एका कोपऱ्यात एक छोटीशी वाद्ययंत्रांची पेटी ठेवलेली होती. भिंतीला एक गिटार लटकवलेली होती, ज्यावरून लक्षात येत होते की सिद्धार्थ संगीताचा अभ्यासही करतात. थोडक्या वस्तूंवरून सिद्धार्थच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू डोळ्यासमोर येत होते. मी घराबाहेर पाऊल टाकले. कंपाऊंडच्या आतच निसर्गाचा आस्वाद घेत बराच वेळ फिरत होतो. संध्याकाळ व्हायला आली होती. दूर क्षितिजावर समुद्र सूर्याला अर्धे गिळंकृत करून हसत होता. आकाशात पक्ष्यांना घरी पोहोचण्याची घाई झालेली दिसत होती. मी परत एकदा सृष्टी सौंदर्य डोळ्यांनी मनात साठवून घेतले आणि घराकडे निघलो. तोच दुरून हॉर्न ऐकू आला. म्हणजे सिद्धार्थ आले होते. घाशी ते निघताना ऐकलेला हॉर्नचा आवाज असाच होता. मी दरवाजा बाहेरच त्यांची वाट बघत थांबलो. गाडी जवळ आली. गाडीतून उतरतच प्रसन्न मुद्रेने त्यांनी माझी विचारपूस केली. मी ऑल ओके अशी खूण करत हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो. माझे सर्व प्रश्न उद्याच्या प्रवासाच्या आधीच मिटतील याची खात्री पटली होती. त्यामुळे मी मनाशी ठरवले की शांतपणे त्यांच्या उत्तरांची वाट बघावी. सिद्धार्थ यांनी हातातील सामान टेबलवर ठेवत मला चहा पिण्याची ऑफर दिली. मी होकार दिला. थोड्याच वेळात मस्त गवती चहाचा वास घरभर पसरला. सिद्धार्थ चहाचे 2 कप घेऊन आले आणि माझ्या समोर बसत म्हणाले, मग कसे वाटले आमचे कोकण? अप्रतिम सौंदर्याची खाण आहे कोकण. सिद्धार्थ इतकी प्रसन्नता आणि शांतता यापूर्वी मी कुठेच अनुभवली नाही. मी जे अनुभवले ते बोललो. बर विचार तुझ्या काय काय शंका आहे, म्हणजे तुझ्या मनात उरलेली चलबिचल पण शांत होईल. सिद्धार्थ माझ्याकडे बघत हसत हसत बोलले. सुहासला आपण कसे शोधणार आहोत सिद्धार्थ? सुहास आपल्या भेटला जरी तरी आपण त्याला सुजाताशी कसे भेटवणार? आणि मला सगळ्यात मोठी भीती ही आहे की ती अज्जला बोललेली आहे की ती सुहासला बरोबर घेऊन जाणार आहे. मग आपण त्याला वाचवायचे कसे? त्याशिवाय तिला मुक्त करता येईल का? मी घाईघाईने मनातील सर्व शंका त्यांच्या समोर मांडल्या आणि उत्तराच्या अपेक्षेने शाळकरी मुलासारखा त्यांच्याकडे बघत बसलो. सर्वात अगोदर सुहास आपल्याला तिथे भेटेल की नाही हे आपल्याला तिथे गेल्याशिवाय नाही समजणार. त्याला आपण कसेही करून शोधणार आहोतच. आणि तो भेटल्यानंतर आपल्याला त्याला त्या पुलावर घेऊन जावे लागेल. सर्वात अगोदर तिथे पुलाखाली बसून महाकालीची उपासना आणि शक्तीचे आवाहन करावे लागेल. त्यानंतर नारळ आणि लिंबू अर्पण करावे लागेल. या साधनेला तामसी क्रिया म्हणतात. तामसी क्रिया करताना महादेवाची खास तंत्र साधना करावी लागते. या साधनेमध्ये अतृप्त आत्मा म्हणजे ज्यांना मुक्ती मिळाली नाही त्यांचे आवाहन केले जाते. या साधनेमुळे कितीही रागीट पिशाच असले तरी ते त्याच्या मूळ आत्म्याच्या रूपात येते. त्याच्यामधील राग, लोभ सर्व गळून पडते. त्यानंतर त्यांच्या अतृप्त इच्छा विचारून त्यांना तंत्रपूजेने मोक्षप्राप्ती करून दिली जाते. विधी मोठा आहे पण तंत्र हमखास कोणताही आत्मा असो मुक्त करतेच. आणि काळजी करू नको सुहास जर इनोसंट असेल तर नक्कीच त्याला काहीही होणार नाही. तेवढे बोलून सिद्धार्थ थांबले. माझ्या जवळपास सर्व शंकांचे निरसन झाले होते. सिद्धार्थकडे गावातून एक आजी येऊन स्वयंपाक करून जायची. साधे पण अतिशय चविष्ट जेवण. त्या रात्री छानपैकी मुगाचे वरण भात पोळी आणि बटाट्याची भाजी असे हलकेच जेवण मी घेतले. आजी आणि त्यांच्याकडे काम करणारी व्यक्ती संध्याकाळी आमचा निरोप घेऊन निघून गेले. सिद्धार्थने त्या दिवशी फक्त 2 सफरचंद खाल्ली आणि थंडगार दूध घेतले.
त्यांना मी त्याबद्दल विचारले तर त्यांना रात्री कसली तरी साधना करायची आहे, त्यामुळे त्यांचे आज व्रत आहे असे उत्तर मिळाले. जेवण झाल्यावर मला झोपण्याची खोली दाखवत सकाळी दिवसाच्या पहिल्या किरणासोबत आपल्याला निघायचे आहे याची आठवण करून दिली आणि ते त्यांच्या त्या विलक्षण खोलीकडे मार्गस्थ झाले. मी त्यांच्या जाणाया भारदस्त व्यक्तिमत्वाकडे बघत जवळजवळ संमोहित झाल्यासारखा बराच वेळ तिथेच उभा होतो. माझे मन एका गोष्टीने आनंदी आणि चिंतामुक्त झाले होते. आता पुढचा प्रवास सिद्धार्थच्या मार्गदर्शनाखाली करायचा होता. पुढील सर्व सूत्रे ते सांभाळणार होते. मी फक्त एक मदतनीसाच्या भूमिकेत त्यांना हवी ती मदत करणार होतो. घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे असेल किंवा चिंतामुक्त मनामुळे असेल, पण गादीवर अंग टाकल्यावर लगेच मी निद्रेच्या कुशीमध्ये शिरलो. गुळेगावच्या दिशेने प्रस्थान. सकाळी. सकाळ कसली ब्रह्ममुहूर्ताची वेळ. सिद्धार्थच्या आवाजाने मला जाग आली. आम्ही सर्व आवरून सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर निघालो. निघण्याआधी आम्ही दोघे त्या विलक्षण खोलीमध्ये गेलो होतो. सिद्धार्थने मनोभावे हात जोडून गुरूंची आराधना केली. त्यानंतर अज्जेच्या हातावर बांधलेला तो धागा एका लाल कापडात गुंडाळून बरोबर घेतलेल्या बॅगमध्ये टाकला. गुळेगावाच्या दिशेने कार चालवत असताना माझ्या मनात विचारांनी पुन्हा गोंधळ माजवला. तिथे पोहोचल्यावर काय होईल? सुजाताचा आत्मा कसा वागेल? सुहास कुठे असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मला सिद्धार्थवर पूर्ण विश्वास ठेवावा लागणार होता. मी सिद्धार्थकडे नजर टाकली. सिद्धार्थ शांतपणे माझ्या बाजूला बसले होते. आज शुभ्र सफेद सदरा आणि पायजमा त्यांना शोभून दिसत होता. त्यांचे डोळे बंद होते. त्यांच्या शांत आणि स्थिर मनोवृत्तीने माझ्या मनातील चलबिचल कमी झाली होती. ते मनोभावे प्रार्थना करत होते आणि त्यांच्या त्या साधनेच्या शक्तीचा प्रभाव मला जाणवत होता. त्यांचा विश्वास आणि साधनेचे बल मला ऊर्जा देत होते. चकवा भाग 3 कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.